पुढची महत्त्वाची अपडेट येते आहे। प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। रात्री शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि मोदींमध्ये झालेल्या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। विशेष म्हणजे रात्री शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्योगपती गौतम अदानी हे देखील उपस्थित होते। त्यामुळे देखील या भेटीला महत्त्व आहे। राज्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ही भेट होते आहे। त्यामुळे या भेटीगाठींचा सिलसिला गेल्या 2 दिवसातला आणि या भेटीगाठींमागचे अर्थ काढायला आता राजकीय वर्तुळामध्ये जोर आल्याचं दिसतं आहे। प्रफुल्ल पटेल हा या सगळ्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे। प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांनी स्वतः आमंत्रण दिलं होतं अशी देखील एक महत्त्वाची बातमी होती। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, प्रफुल्ल पटेल ही एक कळीची व्यक्तिरेखा ठरते आहे गेल्या 2 दिवसातल्या घडामोडींमध्ये। काय नेमका हा भेटींचा सिक्वेन्स सांगतोय? खरं तर रात्री उशिरा शरद पवारांच्या घरी आपण पाहिलं तर अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। अजित पवार स्वतः आले होते, यासोबतच राहुल गांधी होते, गौतम अदानी देखील त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रफुल्ल पटेल यांना भेट घेतलेली आहे। प्रफुल्ल पटेल हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत असणारे हे नेते आहेत। आणि कोणती महायुतीमध्ये जर बातचीत करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल हेच काम पाहत असतात। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही भेट होणं अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जाते। या भेटीच्या निमित्तानं काही राजकीय चर्चा झाली आहे, काही वेळात तर समोर येईलच। मात्र प्रफुल्ल पटेलांना ही भेट घेतल्यामुळं आगामी काळातली एक राजकीय गणित काही बदलू शकतात का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीमुळे। या सगळ्या माहितीमुळे आता या भेटीगाठींमुळे काय नेमके बदल होतात आणि पुढची बातमी काय येते यावर आपलं लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।